नाही, चर्चा ह्या चर्चाच असतात. त्या चर्चेमध्ये काही अर्थ नसतो. एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतं. आज माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या ह्या चर्चा होत्या. अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायचे होते. काहीतरी या ठिकाणी त्यात बिनसलं आहे असं त्या ठिकाणी म्हणायचे. पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचं ॲनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लॉन्च करत असते आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं. सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी मला दिसते, कामातनं झालेली पॉझिटिव्हिटी माझ्या मतदारसंघातली मला दिसते आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा, माझ्या जनतेवरचा विश्वास आहे की कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत. शाहू महाराजांच्या ह्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या कुटुंबांनी सातत्यानं केली. ही लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही, तर 3 पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्यापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलं आहे. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्मान्य सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेनं मला दिलं आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं एकनाथजी शिंदेसाहेबांचे, मोदी साहेबांचे आणि असणाऱ्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ही विजयी पताका परत त्याच ताकदीनं या मतदारसंघामध्ये डोलत ठेवतात. मध्यंतरी ते ज्यावेळी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आवाडे साहेबांशी माझा फोन झाला, पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झाला. हे म्हणत असतील तर मग दुसऱ्याच्या पाठिंब्यासाठी म्हणून का पायऱ्या झिजवत आहेत? हे जर खरं असेल, स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायची नसेल तर कुणाशी चर्चा करायचंच कारण नाही. त्यांचा मार्ग त्यांनी निवडलेला आणि पहिल्या दिवसापासून तो डायलॉग ते म्हणतायत. पण दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या गणितासाठी म्हणून हा वैचारिक गणित नाही किंवा एखादी आयडिओलॉजिकल युती नाही. त्यांच्या साखर कारखानदारांच्याबरोबर युती ज्यावेळी ते करतात त्यावेळी त्याला कुठली आयडिओलॉजी त्या ठिकाणी असते. त्यामुळे ते आयडिओलॉजिकल युतीमध्ये पडत नाहीत, इलेक्टोरियल युतीकडे त्या ठिकाणी ते लक्ष देतात. मी कसा निवडून येईल एवढाच त्यांचा निव्वळ प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नावाची जी संघटना ते चालवत आहेत त्यामध्ये किती खासदार या ठिकाणी ते उभा करतायत, किती ठिकाणी आमदार त्यावेळी ते उभा करतायत, किती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना त्या ठिकाणी ते राज्यभरामध्ये बळ देत आहेत. ते आत्ता निव्वळ आपल्यापुरतं सेल्फ सेंट्रिक राजकारण त्या ठिकाणी करतायत. ते कुठल्याही पद्धतीचं स्वाभिमानीच्या नावाखाली खरं तर लाचारीच पत्करायचं काम ते त्या ठिकाणी करतायत. मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आत्ता कामाची सुरुवात झाली, त्यांच्या पार्टीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. मी एखादा निर्णय जर एखादा पार्टीचा नेता घेत असेल तर नाव स्वाभिमानी ठेवून काही स्वाभिमान जागृत करता येत नाही. त्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमानी वागावं लागतं. त्यांचं दरवेळी जर बघितलं धोरण तर नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. एका भूमिकेशी कधीही ते ठाम राहिलेले नाहीत आणि त्या वेळेच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये पदरामध्ये काय पाडून घ्यायचं याच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा हा अट्टाच असतो आणि दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे प्रत्येक वेळा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं या ठिकाणी पाहिलेलं आहे. संजय पाटील यांचे भाषण वाहिले होते ते म्हणतात की आधी सन्मान द्या मग प्रचाराला सुरुवात केली. माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे. त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यावेळी ते मुंबईला होते. आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचा हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही. रादर BJPच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी माझ्या आजही चालू आहेत. सगळ्या भेटीगाठी एका वेळी संपत नाहीत. 3-6 तालुके आहेत. 6 तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन. बदलण्याचे संकेत कुठलेही या ठिकाणी दिलेले नाहीत. प्रश्न असा होता पत्रकारांनी विचारलेला की बदलू शकतात का, तर त्यांनी असं सांगितलं की बदलायचं असेल तर ते मला अशी कोणतीही कल्पना नाही, पण बदलण्याचे अधिकार हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आहेत आणि 2च ठिकाणच्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवाऱ्या जाहीर झालेत. जर काही यामध्ये बदल करायचा असेल तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. हे स्टेटमेंट म्हणजे कुठल्याही लोकसभा मतदारसंघाचं कोणी नाव घेतलेलं नाही, कुठल्याही पार्टीनं कुठल्या उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही, पण चर्चेचं उदाहरण बाकी एखाद्या मतदारसंघावर ॲनालिसिसच्या अनुषंगानं या ठिकाणी चालू होणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थानं आम्ही कामात आहोत, लोकांच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचतोय. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तरुण असतील, माता भगिनी असतील, वडीलधारे असतील किंवा ह्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मी मांडत या ठिकाणी लोकसभेपर्यंत गेलो आहे. आजसुद्धा या मतदारसंघामध्ये एक वातावरण शिवसेना भाजपनं युतीचं ताकदीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी तयार केलं आहे. अजून समोरच्या उमेदवाराला पक्ष सापडेना, त्यांना स्वतः दिशा सापडेना, त्यांची ससे होलपट होते, वैचारिक घालमेल झालेली आहे. नेमकं त्यांना काय करायचं हे सुचेना. एकदा पुढे जाऊ म्हणतात म्हणजे एखाद्या वधूला
नवरा पाहिजे पण त्याचे आईवडील नकोत, अशी परिस्थिती काही जशी असती तसं माझ्या विरोधी जे स्पर्धक आहेत त्यांची परिस्थिती तशीच झाली की एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण बाकी 2 लोकांनी मदत करावी पण स्पर्श नको. अशा परिस्थितीमध्ये मी एकदा पुढं जातो म्हणतात, एकदा एकला चलो रे म्हणतात, एकदा माझ्याबरोबर या म्हणतात, एकदा मला बाहेरनं पाठिंबा द्या म्हणतात, एकदा मी तुमचं चिन्हसुद्धा घ्यायला तयार आहे म्हणतात आणि एकदा म्हणतात की मी माझ्याच ताकदीवर या ठिकाणी पुढं जात राहीन. अशा पद्धतीनं एक वैचारिक घालमेल ह्या मतदारसंघामध्ये एका बाजूला दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला क्लॅरिटी आहे. आमचं विजन क्लिअर आहे, मोदी साहेबांचं विजन क्लिअर आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं विजन क्लिअर आहे. विकासात्मक आणि रचनात्मक कामं घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जातोय. कुणाला वाईट म्हणून या ठिकाणी आम्ही मतं मागत नाही, तर आमची कामं चांगली आहेत. देशाला पुढे नेणारं नेतृत्व मोदी साहेबांचं आहे आणि त्यांचे हात बळकट करत असताना धैर्यशील मानेसारखे आणि माझ्यासारखे अनंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप शिवसेनेचे गावागावामध्ये काम करत आहेत आणि देश पातळीवर आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी म्हणून जे करावं लागतं ही राजकारण कुठं जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीचं नसून हे देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विजन डॉक्युमेंट असणारं या ठिकाणी नेतृत्व देशाला या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते मोदींच्या रूपानं गेले 10 वर्ष या देशाला जगाच्या पाठीवरची 5वी मोठी अर्थसत्ता करणारं नेतृत्व या देशाला लाभलं. निश्चितच या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांचे हात बळकट करत या देशाला 1 नंबरचा देश जगामधला कसा करायचा यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.